Hello students, today we will see the English workshop related to the poem Sleep Baby Sleep. Open your textbook, page number 60. First of all, we will see meanings of some given words. Horse means looks after the sheep. Horse means looks after the sheep. Thee means you. Heavens, sky. Heavens means sky. Then bleat, make a whining sound. Bleat means make a whining sound. Rough, here it means a child who does not do what is asked. The child who does not do what is asked. This is the meaning of rough. Okay, now turn to the English workshop. First, sing the song. You have to try to sing the song. Then second, find the rhyming words used in the song. काही शब्द दिलेले आहेत, त्यासाठी आपल्याला rhyming words या पोएम मधून फाइंड आउट करायचे आहेत. पहा. फर्स्ट, sleep, sheep. Sheep, sheep. Then trees. Here in these words we have to remove the s. Then the rhyming word for the tree is the. Tree, the. ओके, जर आपण ट्रीज ठेवला तर त्याच्यासाठी rhyming वर्ड्स नाही, त्यामुळे आपण काय करायचं, यस इथून रिमूव्ह करायचा. ट्री, दी. देन ब्राइट नाइट. ब्राइट नाइट. देन बी, दी. बी, दी. डॉग, रग. Dog, rug. And go, so. Go, so. You have to write these rhyming words in your notebook. Turn to the question third. The mother in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. बघा, या पोएम मधून आई जी आहे ती काय करत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वापरून आपल्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपलं बाळ लवकर झोपी जावं. आणि यासाठी आई प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या आयडियाज वापरत आहे. फाइंड द स्टॅन्झाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. हिअर इज गिवन सम आयडियाज. वी हॅव टू फाइंड इन विच स्टॅन्झा द गिवन आयडिया इज युज्ड. ओके, ती आयडिया या पोएम मध्ये कोणत्या स्टॅन्झामध्ये वापरलेली आहे ते आपण फाइंड आउट करायचं आहे. See the first idea. Threaten in a loving manner. Threaten in a loving manner. कुठल्या स्टांजा मध्ये आहे बघा, स्टांजा 4. म्हणजे तिरस्कार करता एखाद्या गोष्टीचा की कुत्रा येईल आणि तुझा चावा घेईल, पण त्याची पद्धत जी आहे ती कशी आहे, लव्हिंग मॅनर आहे. कुठल्या स्टांजा मध्ये आहे, स्टांजा 4. ओके. देन क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. अतिशय सुंदर आनंदी असं काय केलेलं आहे, चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार केलेलं आहे आईनं. कोणत्या स्टॅन्झामधून दिसत आहे पहा, स्टॅन्झा फर्स्ट. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं चित्र बाळाच्या डोळ्यासमोर ती आई निर्माण करत आहे. ती सांगत आहे की तुझे बाबा काय करतायत, हर्ड्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन दी. लक्षात, स्टॅन्झा फर्स्ट. थर्ड आयडिया इज रिमूव्ह द थ्रेड अँड मेक द चाइल्ड फील सेफ. बघा, कोणत्या स्टांजामध्ये आहे, स्टांजा 5. शेवटच्या स्टांजामध्ये दिसत आहे. थ्रेड त्या बाळाच्या मनातून काय करते, रिमूव्ह करत आहे, काढून टाकत आहे. आणि काय करत आहे, मेक द चाइल्ड फील सेफ. आपल्या बाळाला सेफ, सुरक्षित कसं वाटते याचा प्रयत्न शेवटच्या स्टांजामधून केलेला आपल्याला दिसून येतो. कशावरून दिसतंय बघा, चौथ्या स्टांजामध्ये म्हणते की त्या शेपर्डचं ते अँग्री डॉग आहे ते येईल आणि तुला काय करेल, ते बाईट करेल, चावेल असं सांगत आहे. पण शेवटच्या स्टांजामध्ये आई काय सांगत आहे बाळाला, त्या कुत्र्याला काय म्हणत आहे, तू इथून पटकन जा, कारण तुझ्या आवाजामुळे, तुझ्या भुंकण्यामुळे माझं बाळ काय होईल, जागं होईल, त्याची झोप निघून जाईल. त्यामुळे म्हणते तू इथून लवकर दूर जा. या ओळींमुळे बालकाला सुद्धा कसं वाटते, त्या बाळाला सुद्धा सेफ
सेफ वाटते की ते कुत्रा आपल्यापासून दूर गेलेलं आहे. अशा पद्धतीची आयडिया कुठल्या स्टांजामधून आपल्याला दिसते पहा, स्टांजा नंबर 5. देन डिस्क्राइब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं सुंदर असं वर्णन, डिस्क्रिप्शन कोणत्या स्टांजामधून दिसत आहे आपल्याला, स्टांजा 2. बघा काय म्हणत आहे आई, स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. आकाश कसं झालेलं आहे, मेंढ्याने भरलेलं आहे किंवा आकाशामध्ये खूप साऱ्या व्हाईट शिप दिसत आहेत, पांढऱ्या मेंढ्या जणू काही जात आहेत असं आपल्याला दिसत आहे. असं ती आई त्या बाळासमोर काय करत आहे, रात्रीचं सुंदर असं वर्णन करत आहे. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार सो ब्राईट. जसं की चांदण्या तारे चमकतात रात्री आकाशामध्ये, त्या पद्धतीनं कोकरू आणि मेंढ्या आहेत असं कल्पना किंवा उपमा वापरत आहे त्या ताऱ्यांना. कशाची उपमा देत आहे, मेंढ्यांची आणि कोकरांची दिसत कल्पना ती आई उपमा आई देत आहे. अशा पद्धतीचं सुंदर रात्रीचं वर्णन. आणि शेपर्ड्स कुणाला म्हणलेलं आहे, कुणाला, मून. मून इज द शेपर्ड ऑफ द नाईट. रात्रीचा मेंढपाळ कोण आहे, मग चंद्र आहे असं वर्णन केलेलं आहे. देन प्रॉमिस अ गिफ्ट. त्या बाळाला जर आई काय म्हणते, तू जर लवकर झोपी गेला, शांतपणे झोपलास तर तुला मी काय गिफ्ट देणार आहे, शीप देणार आहे, ज्याच्या गळ्यामध्ये काय असणार आहे, गोल्डन बेल असणार आहे. अशा पद्धतीची आयडिया कोणत्या स्टांजामधून व्यक्त होत आहे बघा, स्टांजा नंबर 3. बघा, स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह thee a sheep which with its golden bell shall be a little playfellow for thee. आणि मी जे तुला गिफ्ट देणार आहे शीप, ते कोण असणार आहे तुझ्यासाठी, प्ले फेलो असणार आहे, तुझा सवंगडी, तुझा मित्र असणार आहे आणि ते तुझ्याशी खेळणार आहे. लक्षात, म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला ज्या आयडियाज दिलेल्या आहेत त्या आयडियाज कोणत्या स्टांजामधून प्रेझेंट होत आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, नाउ टर्न to the question 4 activity. Here is given one activity. Let us see. Form groups of 6 to 8. 6 ते 8 विद्यार्थ्यांचे गट करायचे. List the favorite songs or poems of all group members. त्या ग्रुपमध्ये जे सगळे मेंबर आहेत त्यांनी काय करायचे, त्यांच्या आवडीचे गीते असतील किंवा पोयम असेल त्याचं कलेक्शन करायचं आहे. Make a long list by putting together all lists prepared by the different groups. अशा पद्धतीचे जेवढे ग्रुप्स असतील आणि त्यांच्या ज्या लिस्ट आहेत त्या तुम्ही एकत्र करायच्या आहेत. एकत्र पुटिंग टुगेदर म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये जेवढे मेंबर असतील तेवढ्या सगळ्यांच्या ज्या त्यांचे फेवरेट पोएम्स असतील, सॉंग्स असतील, त्यांचं एकत्र कलेक्शन करायचं आहे. यू मे चूज सॉंग्स और पोएम्स फ्रॉम एनी लँग्वेज. त्याला लँग्वेजची मर्यादा असणार नाही, म्हणजे फक्त इंग्लिशमधीलच असतील असं नाही, मराठी असू शकतं, हिंदी सुद्धा असू शकतं, पण ते तुमच्या आवडीचं असणं गरजेचं आहे. नाव डिस्क्राइब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल गिवन बिलो. आता तुम्ही जे तुमचे सॉंग्स पोएम चूज करणार आहेत ते कोणत्या प्रकारामध्ये येतात हे आपल्याला खाली दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही लिस्ट तयार करायची आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पोएम. बघा काय करायचं आहे, कवितांना किंवा गीतांना पाठ्यपुस्तक क्रमांक 60 वरती दिलेला आहे त्या शीर्षकाप्रमाणे लेबल लिहायचं आहे आणि त्याचं वर्णन करायचं आहे. म्हणजे तुमची पोयम, तुमचं सॉन्ग कोणत्या प्रकारात येतं त्याची लेबल तुम्ही त्या सॉन्गला किंवा पोयमला द्यायची आहे. पाहूयात, आपल्याला फॉर एक्झाम्पल एक दिलेला आहे, द डक अँड द कांगारू. आपण ही पोयम शिकलेलो आहोत. बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम ॲज वेल ॲज अ नरेटिव्ह पोयम. बघा, द डक अँड द कांगारू ही जी कविता आहे ती दोन्ही प्रकारामध्ये येते. विच इज रिटन बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम, मजेशीर गमतीशीर अशी पोयम आहे. त्याच पद्धतीनं ती नरेटिव्ह सुद्धा आहे. नरेटिव्ह म्हणजे कथनात्मक, काहीतरी आपल्याला त्या पोयम मधून सांगितलेलं आहे. म्हणजे एखादी पोयम दोन्ही प्रकारामध्ये सुद्धा येऊ शकते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीची पोयम सिलेक्ट करणार आहात त्याची लेबल तुम्ही द्यायची आहे. आपण बघूया की कोणकोणत्या पद्धतीच्या पोयम असू शकतात किंवा सॉंग्स असू शकतात. तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्याचं मराठी मीनिंग. फर्स्ट आहे पहा, पॅट्रिऑटिक सॉन्ग.
आपण सर्वांनीच ऐकलेले आहेत देशभक्तीपर गीतं. मोस्टली आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ही गीतं ऐकतो. त्याच पद्धतीनं आधी आपण रेडिओवरती असेल, टीव्हीवरती असेल ही गीतं बऱ्याच वेळा ऐकलेली सुद्धा असतील. पॅट्रिओटिक सॉन्ग मीन्स देशभक्तीपर गीते. देन लुलबाय आपण बघितले आत्ताच, अंगाई गीत, जे गीत आई आपल्या लहान बाळाला झोपवण्यासाठी म्हणत असते त्याला काय म्हटलं जातं, लुलबाय. देन रोमॅन्टिक सॉंग्स, भावनिक गीते. रोमॅन्टिक सॉंग्स भावनिक गीते. टायटल सॉन्ग शीर्षक गीते. बघा मालिकेचे टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं असाल, म्हणजे ती सिरियल सुरू होण्यापूर्वी शीर्षक गीत म्हणलं जातं, त्यालाच काय म्हणतो आपण, टायटल सॉन्ग. आधी लागतं त्यानंतर ती सिरियल स्टार्ट होते. ओके. देन बॅलड, पोवाडे तुम्ही ऐकले असतील. शिवाजी महाराजांची सुद्धा आपण त्यांच्या चरित्रावर आधारित त्यांचे पोवाडे असतात, म्हणले असतात. म्हणजे दुसरे जे शाहीर असतात ते काय करतात, त्या विशिष्ट व्यक्तीच्या चरित्रावर आधारित अशी गीते रचली जातात आणि ते एक विशिष्ट प्रकाराने पद्धतीने गायली जातात, त्याला काय म्हणतात, बॅलड, पोवाडे. देन सॅड सॉन्ग ऑर पोयम, करुण किंवा रसयुक्त गीते किंवा कविता, ज्याच्यातून आपल्याला थोडासा सॅडनेस आपल्याला जाणवतो, दुःखी भावना आपल्याला त्या गीताद्वारे प्रकट होते, त्याला काय म्हटलं जातं, सॅड सॉन्ग ऑर पोयम. देन फनी सॉन्ग ऑर पोयम, विनोदी गमतीदार गीते किंवा कविता, त्याला काय म्हटलं जातं, फनी सॉन्ग ऑर पोयम. देन प्रेयर, प्रेयर मीन्स प्रार्थना गीते. ही सुद्धा आपण स्कूलमध्ये आपलं जेव्हा तास सुरू होण्यापूर्वी आपण ग्राउंडवरती प्रार्थना घेतो बघा, वेगवेगळ्या, म्हणजे रोज वेगवेगळी प्रार्थना म्हटली जाते. ही सुद्धा तुम्ही बऱ्याच पद्धतीनं किंवा अनेक ऐकल्यासमध्ये इंग्लिशमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल किंवा मराठीतील असेल, तुम्हाला त्या प्रार्थना पाठ सुद्धा आहेत. देन नेचर पोयम, नेचर पोयम निसर्गावर आधारित कविता. ह्या सुद्धा आपण बऱ्याच, म्हणजे अगदी पहिलीपासून आतापर्यंत आपण बऱ्याच शिकलेलो आहोत. आणि शेवटचा आहे जिंगल, म्हणजे काय, जाहिरातीमधील नादमधुर गाणी किंवा गीते. लक्षात, अशा पद्धतीनं अनेक प्रकारची गीतं आपण कशा पद्धतीनं किंवा तुम्ही जे सिलेक्ट करणार आहे तुमचे फेवरेट पोयम आणि किंवा सॉन्ग असेल तर ते कोणत्या प्रकारामध्ये येतं हे तुम्ही मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आहे बघा रिलिजियस सॉन्ग, आणि कोणकोणते राहिले बघा, इन्स्पिरेशनल सॉन्ग, म्हणजे प्रेरणादायी काही गाणी असतात, जी गाणी ऐकल्यानंतर आपण मोटिवेट होतो, आपल्याला सुद्धा एखाद्या विशिष्ट प्रकारची प्रेरणा मिळते, म्हणजे एखादी कृती करण्यासाठी, एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन मिळते. अशा पद्धतीची जी गीते असतात त्यांना काय म्हटलं जातं, इन्स्पिरेशनल सॉंग्स. देन वेलकम सॉन्ग, स्वागत गीते. कोणताही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करताना आपण जी गीते म्हटली जातात किंवा म्हणतात त्याला काय म्हटलं जातं, वेलकम सॉन्ग, स्वागत गीते. त्यानंतर आहे फोक सॉन्ग, लोकगीते, फोक सॉन्ग, लोकगीते. त्यानंतर आहे नर्सरी राईम, बालगीते, नर्सरी राईम, बालगीते. त्यानंतर रिलिजियस सॉन्ग, रिलिजियस म्हणजे धार्मिक, रिलिजियस सॉन्ग, धार्मिक गीते. देन मार्चिंग सॉन्ग, संचलन गीते, मार्चिंग सॉन्ग, संचलन गीते. सॉन्ग फॉर अ स्पेशल ऑकेजन, विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी गीते, सॉन्ग फॉर अ स्पेशल ऑकेजन. अँड लास्ट वन इज नरेटिव्ह पोयम, नरेटिव्ह पोयम मीन्स संवादयुक्त गीते, नरेटिव्ह पोयम संवादयुक्त गीते किंवा कविता म्हणू आपण. ओके, सो यू हॅव टू राईट डाऊन द मीनिंग ऑफ दिस type of various types of poem or songs. Next part we will see in the next video. Thank you.